आनंद सद्गुरु सर्वाचे आधारो आत्र ऋषेश्वरो उपाशिरा अनुसय करी बांधुळीत प्रगट स्वयं ज्योत दिसतसे भद्रिकाश्रमी झाला जय जयकार आले ऋषेश्वर उत्सव करते बाळगीर स्वामी म्हणे अवतार गुरुचा संशय बापूंचा निरंजला जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु शेवटचं काल्याचं कीर्तन आणि कीर्तनरूपी सेवे करताना मांडलेला अभंग आनंद संप्रदायाचे जाजवले साधू परिणामाचा ध्वज उभारणारे जगामध्ये असा एकच संत झाला ज्याने परिणामाचा ध्वज लावला असे श्री संत अन्नदाते सद्गुरु समर्थ बाळगुरु महाराज यांच्या आनंद पाठामधील अभंग बापूजी पाटलांच्या चित्तामध्ये एकदा संशय निर्माण झाला महाराज गुरु दत्तात्रय प्रभू हा गुरुचा अवतार आहे का नेमकं गुरु होतं काय असा संशय चित्तामध्ये निर्माण झाला बापूजी पाटलांच्या प्रश्न निर्माण झाला आणि ते प्रश्न बापूजी पाटलानं बाळगीर महाराजाला विचारला महाराज गुरु कोण होय आणि गुरु इथं कशासाठी आले महाराज आणि गुरु कोणाला म्हणावा आणि म्हणतात दत्तात्रय प्रभू हा गुरुचा अवतार आहे का त्यावेळेस बाळगीर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सविस्तर वर्णन करतात आनंद सद्गुरु सर्वाचे आधारो आणि आत्र ऋषेश्वर उपाशिरा आनंद म्हणजे सद्गुरु आहे आणि त्या सद्गुरूचाच आधार संपूर्ण विश्वाला संपूर्ण जगाला आधार एका आनंदाचा आहे आनंद नामाचे 3 अक्षर आस्ती परा उनी पर याचा लागेला अंत ना हो पार आनंद नामाचे जे 3 अक्षर आहेत पराहून परात त्याचा अंत ना पारातून कोणाला लागले नाही 6 शास्त्राला नाही 18 पुराणाला नाही 4 वेदाला नाही 100 उपनिषदाला सुद्धा अजून त्या आनंदाचा अर्थ लागलेला 6 शास्त्र मौनावले 18 पुराण भामावले 4 वेद थकीत झाले आणि अवधूत महिमा वर्णित तो आनंद सदोदित सर्वोत्पत्ती विवर्जित कष्टार्थाच्या मासोवेचना अनुपमे काय वर्णते आगरित उपमा काय देते जेथून प्रज्ञावेद श्रुती ब्रह्मादिका बोल विसरले एक वर्ण बोलते सगुण निर्गुण म्हणते परित्या आनंदाची व्यक्ती बोलता नाही एक अक्षर निमित्ते एक अवतारी दृष्टी ठेवते आणि एक मूर्ख म्हणते जीवच ब्रह्म आनंद शब्द निष्प्रसो निरापेक्ष तो निराभिमानी तो आढळतो आचळतो आमळतो शुद्धतो बुद्धतो मुक्ततो ऐसा शब्द तेथे नाही आनंदाचा पाता नितारो वेद सर्वले साचारो म्हणून परंपारो आनंद पद वेदाशी पडले बोले शास्त्राची झाले खडले व्याकरणाची झाली होळी आणि नीती नीती शब्द बोलून या एवढ्या जणाला पत्ता लागला नाही आपल्या पामराला काय पत्ता लागणार आहे त्या आनंदाचा आनंद नामाची 3 अक्षर पराहून परात त्याचा पत्ता अजून लागलेला नाही मग याच आनंदाची भक्ती आपली अनुसया मातेने केली याच आनंदाची भक्ती किती वर्षे केले 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण आकाशवाणी आनंद आनंदा लक्ष परा होणं आणि
वर्षे 60,000 तपश्चर्या केली. साधी होती काय भक्ती? आपली भक्ती 7 दिवसाची आहे, त्याच्यात भाव नाहीच. इकडे घरला चालले, बाहेर चालले, वळाला चालले, माळाला चालले. आपली भक्ती अशी आहे, एका जागी चित्त ठेवून आपली भक्ती नाही. अनुसूया मातेनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि नवरा बायको दोघांची बी भक्ती पाहिजे. एकाची जमत नाही, दोघं बी एकाच मार्गाची पाहिजे. कुठं नवरा म्हणाला कीर्तनाला जाऊ, बायको म्हणाली दुपार झाले झोपी जा. काय 7 वस्ती कुठं बायको म्हणाली लाभचा दिवस आहे, चला सप्त्याला काला करून निघून येऊ. नवरा म्हणालाय ऊन लागाले, कूलर लावलेला आहे, पांघरून येऊन झोपी जाय. काय घेणं देणं आहे तुला? आपली भक्ती अशी आहे, नवरा बायको दोघांची भक्ती पाहिजे. नाहीतर काय होते, जेथे दोघांचे एक माना, जेथे दोघांचे एक माना, तेथे बापाना ये वेला, तेथे बापाना ये दोघांचं एक मन पाहिजे. जेथे दोघांचे एक मन आणि तेथे बाप्पा नाही विघ्न, कोणतंच विघ्न घरामध्ये येईल. फक्त नवरा बायको दोघांचं एक मन पाहिजे. मग आनंद ब्रह्मांड अवलंबून द्वादश मंडळाचा ठेवा कवना, आनंद शून्य मागे सारून आलो तुझं कारणे. क्षीरसागर महासुंदर आणि कैलास शिखर, शुद्ध वैकुंठ मनोहर, सत्य लोक ब्रह्म्याचे, स्वर्ग लोक उल्लंघन, पाहिले गणाचे भुवन, अष्टदेव योनीचे स्थान. आणि आलो कर्म भूमीवरी, आत्री अनुसया पुण्य पवित्र, ती जाणते गा सकळ सूत्र, तिने उद्धरिले कुलगोत्र, दिगांबर नाम स्मरणी. क्षीरसागर महासुंदर, कैलास शिखर, शुद्ध वैकुंठ मनोहर, सत्य लोक ब्रह्म्याचे, एवढे गाव उल्लंघन करत दत्त महाराज आले. कोणासाठी? आत्री अनुसया पुण्य पवित्र, ती जाणती गा सकळ सूत्र. सूत्र गणिताचे सूत्र, जसं गणित विषयामध्ये सूत्र राहतात, अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा आहे. तर शिक्षक आहे काय कोणी आमचं चुकाला तर सांगावं. तसं गणिताचे सूत्र राहतात, त्या प्रकार या संसाराचे काही सूत्र राहतात. आणि अनुसया माईजवळ ते सगळे सूत्र होते, म्हणून त्याच्या संसारामध्ये कधीच विघ्न आलं नाही. आणि इकडे बसलेल्या माता माऊल्या जवळच अशी शक्ती आहे की आमची माय जर भक्तीला लागले तर 42 कुळाचा उद्धार करते. एकच माय भक्तीला लागले, घरातले 42 कुळ उद्धरून जातात. एवढी ताकद आमच्या इकडे बापूला देणं नाही. यानं व्यसन करून सत्क्रिया निष्ठून गेलाय. तंबाखू काय, कोटा काय, चुना काय, पिढ्या फूक, याचा नाही याची शक्ती कमी झाली. आणि तिकडे व्यसन नसल्यामुळं त्याच्याजवळ नंबर 1 शक्ती आहे. पूर्वज उद्धार ते यमलयातून 42 कुळाचा उद्धार एक मायच करते. कोणती माय? इथं बसलेली माय फक्त भक्तीला लागावं लागते. 42 कुळच उद्धारतात. मग 60 वर्षापर्यंत ऋषी अनुष्ठान करिता निराश्रय भक्ती आचरित ते आत्री महामुनी हो. भक्ती कशी होती? भक्ती निराश्रय होती. निराश्रय, देवाला कधी काहीच मागितलं नाही, निराश्रय भक्ती होती. आपली भक्ती, महाराज आम्हाला पोरग होऊ द्या, गावालाच पेढे, आमच्या हिरीला पाणी लागू द्या,
माणूस साखर वाटतो पोत घेऊन. आपली मागणी असते, मात्र भक्ती करत असताना मागणी काहीच करायची नाही. अनुसूया मातेने मागितलं, पण काय मागितलं? देवा का होईना भेट का देना, पारा का देना, पाहू द्या एकदा चरण हो. अशी भक्ती पाहिजे. अनुसूया मातेचं काय मागितलं देवाला? देवा का होईना भेट का देना, बाळ काय घालना हो, पाहू द्या एकदा चरण हो. फक्त महाराज तुमचे एकदा चरण दाखवा, ही मागणी होती. आपल्याला जर विचारलं देवानं नो नो म्हणून आले योगा योगाने विचारलं, महाराज एवढी डायरी आहे सगळंच घेऊन आहे त्याच्यामध्ये बघा, आणि ते काय काय नाही ते सगळं आम्हाला द्या. आपली मागणी असते. अनुसूया मातेची काय होती? चित्ती चरण, डोळा रूप, नाम व हृदय. चित्तामध्ये चरण, डोळ्याला रूप आणि सद्गुरु महाराज की जय. अनुसूया मातेची मागणी काय होती? चित्ती तुझे चरण, डोळा रूप नाम व हृदय. महाराज चित्तामध्ये तुमचे चरण धराव. काय मागितलं? पाय तुमचे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा, चरण तुमचे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा. पाय तुमचे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा, चरण तुमचे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा. महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा, चरण तुमचे महाराजा माझे देवा
महाराजा माझे देव पूजा गुरु पूजा गुरु चरणाचे माते तेच माझे भाग्यरते गुरु चरणाची माते जर कपाळाला लावलं तर भाग्य उजळून जाते म्हणून सांगितलं गुरुचरणाची माती एवढे काम करावे भाग्य उजळते मग गुरुचरणाची धुळी काय काम करते धुळी हे रस्त्यानं बराच धुळावाला रस्त्याचे काम नसल्यामुळे पण गुरुचरणाची धुळी काय काम करते गुरुचरणाचे धुळे गुरुचरणाचे धुळे करावे आंघोळा त्यामध्ये करावे आंघोळे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा चरण तुमचे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा गुरुचरणाची धुळी काय काय त्याच्यामध्ये शिष्याला आंघोळ करावं आंघोळ करावं त्या धुळीमध्ये आंघोळ केल्यानं घराचा गोळ नाहीसा होते बरेच गोळ होत मला घरामध्ये पोरग एक पण आले बाप एक पण आलाय माय एक पण आले बायले एक दुसरं जाणारे ते कोण ताल वेळ ते लागण्याचं नाही घरात जे घोळ वालाय ते घोळ मिटवायचा असेल तर धुळीमध्ये आंघोळ करावं लागते आंघोळ मग गुरुचरणाचा बिंदू काय काम करते गुरुचरणाचा बिंदू तुझे माझा कपाश तुझे माझा कपाश महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा तुझे महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा चरणाचा बिंदू हे काम करायला गुरुचरणाचा बिंदू तोची माझा कृपा सिंधू ते बिंदू जर घेतला तर कृपाच होती म्हणजे कृपाच एवढा जे तुमचा संस्था झाला ते कृपेचं फळ होईल कृपेशिवाय काहीच नाही कृपा पाहिजे कृपा आपण लिहिता की नाही घरावर सद्गुरु कृपा आनंद कृपा घरावर ना म्हणजे ते कृपेनं झालेलं होईल म्हणून कृपा मग गुरुचरणाचं ध्यान काय काम करते गुरुचरणाचे ध्यान गुरुचरणाचे ध्यान माझे संध्यास्नान माझे संध्यास्नान महाराजा माझे देवा पूजा गुरु पूजा तुमचे महाराजा माझे देवा पूजा गुरु ध्यान हे काम करते गुरुचरणाचं ध्यान गुरुचरणाचं ध्यान तेच माझे संध्यास्नान बरेच जण सूर्याचं ग्रहण लागले संध्याकाळी आंघोळ करतात ती आंघोळ नाही गुरुचं ध्यान करा आंघोळ झालेली आहे मग श्रद्धारक चरणो प्रभाये कामना पूर्ण हो सबये कहते बालगिर गोसावे आणि बार बापू शिको श्रद्धा ठेवा म्हणजे चरणावर सगळ्याच इच्छा पूर्ण होतात भागवताचं सुद्धा काय म्हणणं आहे भक्तीच्या आगाध महिमाना तिथे रिपेना बहु बंधना ते करावया भगवंत भजन आदि सद्गुरु चरण सेवावे भागवताचं सुद्धा म्हणणं आहे तुम्हाला जर कोणतंही काम करायचं असेल आधी सद्गुरूच्या चरणाची सेवा भागवत सांगते भागवत मग अजून काय सांगितलं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात सद्गुरु वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आदे आदे तुकाराम महाराज म्हणतात मला सद्गुरु शिवाय सोय लागली म्हणून मी सुद्धा गुरुचे पाय पकडलो मग निरस्ताश्रमी आणो दिले नित्यानंद स्मरण म्हणे निर्गुण स्वरूपा लागुनी अखंड ध्यान लागले आणि समाई ग्रस्ताश्रमामध्ये होते आणि आपण ग्रस्ताश्रमामध्येच होतो
ग्रस्त आश्रमवाल्याला देवाला आणता येते आणि प्रॅक्टिकल अनुसया मातेने करून दाखवलं. त्रेतायुगामध्ये दत्त महाराजाला इथं आणलं. ग्रस्त आश्रमवाल्याचं काम होय. केवढाही मोठा भंडारा झाला ग्रस्त आश्रमामुळे झाला. केवढाही मोठा सप्ताह झाला ग्रस्त आश्रमवाले होते म्हणून झाला. ग्रस्त आश्रमवाले सगळ्यात मोठे होत मोठे तुम्ही बसलेले ग्रस्त आश्रमातले वा. तुमच्या एवढं कोणीच नाही मोठं थोर. त्याच्यावर सुद्धा बोलून झालं मागे. मग प्रपंच त्याला सुख आहे. म्हणून अनुसूयामाई जवळ दोन्ही होते. अनुसूयामाई कुठे राहायची? राहे मुक्ती पुरीस पुरी भूमिका आश्रमजीचा वशे अन संसारी सती दक्ष लक्षपतीच्या शब्दाशी मानितसे. अनुसूयामाई मुक्तपुरीला राहायचे. बरेच जण म्हणतात महाराज मुक्तपुरी जागा दाखवा. तर काय ते काय दाखवायचं काय मावसती जागा होई. संसार म्हणजेच मुक्तपुरी. संसार म्हणजेच मुक्तपुरी होय. दुसरी जागा नाही मुक्तपुरी. मग आणि पतीच्या शब्दाला मान होता. पती जे म्हणाल तेच करायचं. आपल्या इकडे तसं नाही. पती के सिर पर मौजा देकर आणि हाता हिलावत खुले आणि सुहागन तीर्थ करणे चले. क्या होगा तीर्थ करने से? पति चढ़ाया सुने आणि सुहागन तीर्थ करणे चले. काय होते म्हणजे तीर्थ? नवऱ्याला सुळावर बसून त्याला भाकर नाही पाणी नाही आणि तुम्ही तीर्थयात्रेला चल्या. ते तीर्थयात्रा काय कामाची नाही. आधी नवऱ्याची सेवा करा. सुखामी
वाट नाही कस काय लयच कंटाळा आला तर सांगा 5 मिनिटात आवरून घेऊ नव्हती मग बरोबर म्हणत चला काय म्हणाले काय नाही ध्यान द्या लास्ट वर आता घरच काढतात रे उद्या लय दिवस झालं महाराज घरच्या बघलो नाही आता उद्या घरी जायचंय बापू ना जाऊन अजून किरकिर ऐकून घ्यायचंय घरची मग आला जो अतिशय मारते भोजना मावले अनारिद्धी सिद्धीचे घरी विरसते कामे के या भावले बगरते यमुना सरस्वती ती त्यारावती सुंदरी लोकांचे मळभार घेऊन स्त्री जावती अंतरे तेव्हा त्या सती दर्शनी उतरती होते दिव्य सोच बळा तेजस्वी महानवी चितकळा आईची ती ऋषी पत्नी जाणार सती त्या आश्रमी असे तिचे पतीचे व्रत असे दुसरे भूमंडळाशी नसे भूते समान सर्व जीव आश्चर्य माने मना तिचे पतीचे व्रत पाहावया मुनी तो निर्गुण आला गुणा पतीची सेवा बघण्यासाठी दत्त महाराज खाली आले कुठं होते दत्त महाराज निरालंब करे स्वामी रहे वास तुमचा स्वामी रहे वास करे स्वामी रहे वास तुमचा स्वामी रहे वास दसरष्ट्या घ्यायला वेळ आणि महाराज डायरेक्ट क्षीरसागर भवनाला आले धावली तव विष्णू वंदनी तया तुझ्या विधी मांडले आणि आज्ञा करा मुनिवरा म्याते श्री मंदिरे विष्णू धावूनच आला महाराज आणि महाराज आल्याबरोबर नारायण नारायण येत असताना रूप बदलून टाकून दिले काय म्हणू लागले नारायण नारायण तुम्ही म्हणता येतं दत्त नव नारायण नारायण नाही फक्त रूप बदलले ओळखू येते की कसं होते भक्ताला मग विष्णू धावून आला आणि विचारलं महाराज काय पाहिजे चातुर्मास तुझे घरी क्रमी रमी जाणून भिक्षा महाराज काय सांगले तुझ्या घरी मी चातुर्मास करतो विष्णू म्हणला काही हरकत नाही महाराज आपलंच करू बसा कुठं बसता कुठं बसायचं तिथं बसा 4 महिने मात्र भिंतीला बेकाना राहतात आता भिंत म्हणजे बायको कसं ऐकत येईल काही नाही की माणसाचं बोलता बोलतात इकडून जाऊन तिकून याच्यापर्यंत सगळं त्याच्या कानात फिट ऐकून इथं लक्ष्मी सचकली म्हणे हे विघ्न आले मला आणि सेवेशी चूक कशी करू म्हणून विष्णू पूजे प्रेरेला काय म्हणते आम्हाला आमच्या नवऱ्याशिवाय कोणाची सेवा घडणार असं ऐकल्याबरोबर दत्त महाराज निघाले देवा निघाले दत्त निघाले महादेवाच्या घरी आले नारायण नारायण ओम नमो नारायण महादेव पडत होता
धावून तव शंकरो विष्णू शंकर महाराज धावत आले आणि महाराजांना विचारतात महाराज काय पाहिजे. त्यावेळेस महाराज सांगतात चातुर्मास तुझे घरी क्रमी नव्हे आणि एकेचे ठाई क्रमाने फिरणे आणि कोणी स्थळा त्याचे जे उपचार साहित्य कळा कोणीचे जाणून या एकेचे ठाई बसणे आणि शंभू तुझी तुझ्यावर आधारित राहून मला 4 महिने चातुर्मास करायचा आहे. माझ्या मने काय काय महाराज आपलंच करू बसा. मात्र पार्वती ऐकली. पार्वती काय म्हणली ऐकली. पार्वती दचकली म्हणे म्हणे हे वेळ आले मला सेवेशी चूक कशी करू म्हणून शिवपूजे प्रेरिला. नवऱ्याच्या मनात काहीच पाप नाही महाराज बसा म्हणालाय आणि बायकोच नको म्हणाली. बायकोचं ऐकणं गेला तर रडतेच पण त्यानं छातात. मग माझ्या मला महाराज आमच्या महिन्यात तुमचं स्थळ बघा. महाराज तिथून बी निघाले सत्य लोकाला आले. देवा निघाले गावाला महाराज आले आणि तिथं सुद्धा आल्याबरोबर नारायण नारायण. सावित्री पळत आली. काय झालं काय नाही मला तुमच्या इथं चातुर्मास करायचा आहे आणि मला एकाच जागी बसून चातुर्मास करायचा. तुम्ही जागा देता काय. तव सावित्री बोलले मुनिवरा सेवेशी योगे हो ब्रह्मातो तपसाधने बैसोनिया आणि सेवेशी अंतरता की हो. काय म्हणजे सावित्री महाराज आमचे पतिदेव तपसाधनाला बसले आणि तुमची सेवा करत बसली तर आमच्या पतीच्या सेवेमध्ये अंतर पडते. महाराज तुमचं तुम्ही स्थळ शोधा. ऐकून तव मुनी फिरून चालला आला मृत्यू भूमिकेवरे आत्रेच्या तवाश्रमी आणि उभा दिगंबर कौतुके. महाराज काय म्हणले आता कुठंच जाण्यात फायदा नाही कारण महाराजाला चातुर्मासाचे वेध लागले होते. चातुर्मासाच्या पुण्यापुढे प्रथमी प्रदक्षिणा अनेकडे 4 धाम काय बापुढे आणि चहुमासाचे पुण्य अगाध. तुमच्या मंदिरात होते की चातुर्मासाचे पुण्य आघात आहे कारण चातुर्मासाच्याच निमित्तानं दत्त महाराज कर्मभूमीला आले म्हणून महाराज सत्य लोकांहून सुद्धा निघाले. देवा निघाले दत्त निघाले आश्रमावर आले आणि आल्याबरोबर ओम नमो नारायण आल्याबरोबर अनुसाहेब आता बाहेर आले. महाराज आज्ञा करा मुनिवरा. आल्याबरोबर काय पाहिजे महाराज. चातुर्मास तुझे घरी क्रमी नमी जाणून भिक्षा हेच मागणं होतं दत्त महाराजांचं आणि मागितलं. आणि त्यावेळेस अनुसामाय षडोपचार पद्धतीनं दत्त महाराजांची पूजा करू लागले. दत्त महाराज म्हणले ते पूजा बिजा करणं थोडं बंद कर. मला सांग चातुर्मासाला जागा भेटल की नाही. त्यावेळेस अनुसामाय काय म्हणते देवा तुमची
अनुसया म्हणते महाराज लई उशीर केल्या हो याला, तुमचीच वाट बघालो. पण जाऊ द्या, तुम्हाला सुद्धा लई भक्त आता उशीर झाला असाल. मग तिथे लेकर असताना असना वर बैसले जगा जीवना स्वरूपधारीने सगुणाम आणि निमित्ते अनुसयेच्या अनुसया मातेनं महाराजांना करस्थळावर आसन दिलं. म्हणून अनुसये करे ओ करस्थळ असतावर जागा दिली. म्हणून अनुसये करी वाहन जुळीता प्रगट सोयम ज्योत दिसत असे. म्हणून अनुसये घरी आले अनुसयाला विचारतात माय काय पाहिजे. महाराज काहीच नको. अनुसया बोलत पुढे आवा, अनुसया बोलत पुढे म्हणली माय इतर आलाच हृदयात इथं करावर आलेलं सुद्धा कमी वाटले. इथं बसा महाराज. मग महाराजांचं संपूर्ण अनुष्ठान पूर्ण झालं आणि एका दिवशी अनुसया मातेला महाराज म्हणतात बघ तो अनुसया मातेशी बोलत असे स्वयं ऋषी आमचे विचार तुझं पुढे सांगतो. तिघी पतिवर्ता सुंदर आम्ही म्हणती अहो थोर तयाचे तोंड बांधावे आपुल्या चरणाशे. महाराज म्हणले तिघी पतिवर्ता म्हणायत आम्ही लय पतिवर्ता आणि त्याची चैन करून पायामध्ये बांधून घ्या. त्यावेळेस अनुसया माय काय म्हणते देवा मी किमर्थ जाणार देवा सेवा येणार आणि तुमचे कृपे करुणा आणि वचन सत्य होईल. मग त्या दिवशी अनुसया महिन्यात चैनात ती घातल्या. लक्ष्मी सावित्री पार्वती लक्ष्मी सावित्री पार्वती तिघी तिने कुंडोळ आले. कोणी एका दिवशी आला ते आनंद मुनी तयाने तोंडर चरणी नयनी अवलोकिले. त्यानं बघितला थोर आश्चर्य करी म्हणत आईशी सती नाही त्रिभुवनात ते सर्वांनी श्रेष्ठ दिसत आणि कोण उपमा द्यावी तिला. नारद मुनी अनुसया माईचं स्तवन करत तीन लोकांकडे निघाले. जय जय अनुसया माया जय जय अनुसया माया
सांगून टाकून दिला. तुमच्या पायामध्ये चैन घालते अनुसया मातेना आणि तुम्ही लोळाला म्हणजे त्याच्या पायामध्ये. आता बाईची दुसऱ्या बाई समोर दुसऱ्या बाईची स्तुती करता येणार केलं तर काम त्याच्यामध्ये येते. समजा लई नंबर 1 जेवण झालं तर त्या घरी जाऊन घरी म्हणला तिथंच राही की मग जाऊन घरला गाला यालाच वापिस असलं होय. म्हणून किती बी चांगलं जेवण करा घरी येऊन म्हणावं तुझ्यासारखं जेवणच कोणी करणार. चायच कोणाला काय पत्ती टाकतोस काय टाकतो देवालाच नाही की बगर पत्तीचा करा दे देवालाच नाही. लई नंबर 1 चहा असं म्हणावं लागते घरी जाऊन. नाहीतर घरी भाकरच भेटणार बाहेरच शेती माग. बाई समोर दुसऱ्या बाईची स्तुती जमणार त्याच बाईची स्तुती करावं लागते. तसं बाई नाही नारदाला जाऊन सांगितला तुम्ही लोळाल्या म्हणजे आता तैला रागत चढला आणि तवापासून ब्रह्म विष्णू महेश्वराला भाकरत नाही घरी जेवायला. तिघाचे चेहरे उतरून गेले. आता प्रतिष्ठित माणूस बाहेर जाऊन किती दिवस जेवणार आहे. दररोज जर हातेला येऊन आलं सकाळ दुपार संध्याकाळ ओळखून घेते लोक काहीतरी याची भानगड झाली. मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाची झोपडी काढा. बायको संग वागडा तर खाय चुलीतले लाकडा. तुम्ही जगा संग किती दुश्मना करा पण इकडे दुश्मन नको. इकडे चांगलंच राहावं लागते नाहीतर लाकडं खायची पाळी येते. बरोबर आहे. जगा संग काही बी दुश्मना करा मारामारी करा काही बी करा बाहेर घरी जमणार ती नाटक लाकडं खात चुलीतले. म्हणून तिघी पतिवर्ता काय म्हणल्या ब्रह्म विष्णू महेश्वराला तुम्ही अनुसयेचं सत्व घ्यायला जा. आणि बाईची एक हैसियत आहे झालेली भानगड लवकर सांगत नसतात. 2-4 दिवस तर असंच घुमे देऊ जेवायला द्यायचं तिकडी करून निघून जायचं यानं प्रश्न काय झालं 2-4 दिवसाला पत्ता लागते असं असं झालं होतं. तसं येईना 2-4 दिवस जेवण नाही येईन पाया पडून परेशान झालं सांगा काय झालं. पेटणं आली सणा नाही रांगोळी नाही काहीच नाही. विचारलं तैना माता तुम्हाला जावं लागते अनुसयेचे सत्व घ्यायला. मग तो त्रिनयनापणा कैलास सोडिले तयाने म्हणे करावे निरूपण जाऊन तया विष्णूशी. तो वैकुंठीचा विष्णू जाण बोध करील पार्वती लागून बहुता परिमण समाधान होईल मन पार्वतीचे. ऐसा उद्योग धनुर्हृदयात चालला तो कैलास नाथ मार्गी लागिला त्वरित तया वैकुंठीचे आजान. तो वैकुंठीचा विष्णू जाण आणावा तो त्रिनयन सांगेन नित्य लक्ष्मी लागून ऐसा तयाने नेम केला. जाता जाता दोघंही वाटत दर्शन झालं. नमो नारायण काय चालले. महादेवाचा चेहरा पडला आणि विष्णूचा चेहरा पडला. विष्णू विचारला काय झालं महादेवा काय ताप बेट टायफॉइड काय नाही मला घरी जेवणच नाही. विष्णू विमलला महादेव भोळा असल्यामुळे सांगून दिला. विष्णू विमलला आमच्या घरी चूल पेटणं आली घरोघरी मातीच्या चुली. ती गेली ब्रह्मदेवापाशी. ब्रह्मदेवाला विचारलं काय झालं ब्रह्मदेवा शुगर बीपी लो आहे काय. काहीच नाही मला जेवणच नाही. बीपी लो आहे काय करू काय नाही म्हणजे आता तिकडे इकडे बसू आपण इकडे बसू मीटिंग घेऊ. काही नाही म्हणजे तिघी बाया म्हणजे तुम्हाला सत्व घ्यायला जावं लागते. त्याला म्हणजे बायाचं काम आहे बायाला भेटून घ्या गाड्याचं काय काम आहे मध्ये नाही म्हणजे तुम्हाला जावं लागते. आम्ही स्त्रिया जाती अज्ञान जैसे झाले वस्त्र जीर्ण आणि तैसे शब्द घेऊ. तुम्हाला जावं लागते म्हणजे आमच्या शब्दाला मानून. स्त्रियाच्या बुद्धी जो लागला नर त्याचे न चुके ये रह जारा. म्हणून बायकाच्या बुद्धीला लागू नका नासच होते. ऐकायचं ऐकावंच लागते. आमची माणसं म्हणाले पक्की संसाराचे संसार बायकोच ऐकावंच लागते नाही तर लाकडच खावं लागते. तुमच्या बायकोला सांगू भाकर ऐकायला गेल्या मग ऐकायच्याच गोष्टी ऐकावं लागतात. यसला ऐकायला बायकाचा तिघा देवाला पागल करून टाकले त्याच्या बायकोला.
मला जावंच लागते म्हणजे आता काही पी करा. ब्रह्मा विष्णू शंकरा शिखर सोडले सत्वारा. ब्रह्मा विष्णू शंकरा शिखर सोडले सत्वारा. आले कर्मा भूमीवरा आले कर्मा भूमीवरा. लगेच कर्म होते आले. गाड्या घेऊन आपापल्या उतरले आणि अनुसया माईच्या घरी गेले. वेश बदलून गेले. गोसाव्याचा वेश धारण करून गेले ऋषी मुनीचा. आणि जाऊन अनुसया मातेचं दर्शन घेतात. माते तुझे दर्शन घेता फार संतोष झाला. खोट खोट बोलाली. आणि जाता जाता विचार केले तिघ देव अनुसया माईच्या घरी जेवायच नव्हते म्हणजे. आणि त्याचं खाल्लं की तसंच होते माणूस. पुन्हा आपले गारगोट्या घेऊन जाऊन पांढऱ्या शुभ्रा ठिकाणी आपल्या झोळीमध्ये गारगोट्या घेतल्या निघाले आणि जाऊन अनुसया मातेचं दर्शन घेतात. आणि माय दर्शन घेतल्याबरोबर फार आनंद झाला. खोटं खोटं बोलाले आणि काय म्हणतात आता झाले 2 प्रहार शुद्धीने फार पेडले. माय दुपार होऊन गेली म्हणजे आम्हाला जास्त भूक लागलेली आहे. आम्हाला जेवायला पाहिजे. त्यावेळेस अनुसया माता काय म्हणते महाराज काय खाता. शिरा खाता पुरी खाता काय खाता. बेसनाची वडी खाता काय मोतीचूरचे लाडू खाता. नेमकं काय खाता. वरण भात खाता काय खाता ते सांगा. सगळंच करतो. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे आता दररोज वांग्याचे नाव घेतलं बरं दिसणार तुम्हाला राग यायचे. नाहीतर पुढच्या वर्षी वांग्याची भाजी करणार नाही. जास्त मजाक होईल. हसलं पाहिजे लोक. बरोबर राग धरायचं नाही कोणी गोष्टीचा. आम्हाला वांग्याची भाजी नाही आवडाली. आम्हाला दररोज खाऊ वाटायला वांग्याची भाजी. आता मजाक मग काय खाता म्हणल्यावर त्याने म्हणले आम्हाला हेच काही जमणार. 18 धान्य गोरसा सहित वर्जरे हे आम्ही काहीच खाण्यामध्ये असते. 18 धान्य आमचा आम्ही शिदा आणलेला आहे. आमचा शिदा तुम्हाला देतात त्याचं शिरा करा. अनुसया माईला टोपली घेऊन आले आणि झोळीमध्ये टोपली टाकणार. खडा आवाज आला. अरे येत दगडात म्हणजे दगड कसं खाता. काय नाही आम्ही दगडाचा शिरा खाता. बरं बरं बायकोचा दगडाचा शिरा खायला बरं झालं. दगड फोडावं लागेल. मग अनुसया माता काय केली किचन मध्ये घेऊन गेली. अनुसयाने उष्ण केले पाणी. शुभ्रिका दिल्या सोडवणी. आठव करी अंत करणी तया दिगंबराचा. हृदय करी नामाचा घोष. गुप्त पाक पावला विनाश. नावाला अनुसयाच्या कार्यासा दिगंबर देव दत्त पै. आणि शिराई झाला. अनुसया मातेनं ताट मांडले. रांगोळी काढू लागली. येईना म्हणले आता शिरा बी केलाय आता कस करू.
आता तिघ देव काय केले असं बोट दाखले आता असं बोट दाखले की फक्त विसुट्टीच आहे रेल्वेमध्ये एसटी मध्ये शाळेमध्ये बाहेर गेले आणि तिघ देव विचार करायला आता कसं करू तर म्हणजे काय नाही आता लग्न होऊन भोजन वाढायला होऊन कोण म्हणायचं ब्रह्म म्हणला विष्णूला तू म्हण विष्णू म्हणला महादेवाला तुम्ही म्हणा गेले मध्ये बसले आणि विष्णू म्हणला आमची पद्धत निराळी आहे माय कशी काय सांगा देवा काय अजून पुरणपोळी खातात काय खाता काय सोन्याचं गिलास चांदीचा चमचा काय पाहिजे नाही नाही तसलं नाही आमचं लय वेगळं आहे लग्न होऊन वाढत असाल तर जेवो आणि नाही तर आम्ही उपाशी जाऊ मी ब्रह्मविष्णू महेश्वराला देव म्हणता आणि आमच्या मातेला तिने असं बोलले ते तुम्ही काय म्हणता आमच्या मायला बघून म्हणाव त्याला दाखिता आमच्या माय काय माय नव्ह काय तरी आपण त्याला काय म्हणतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मनाए दत्तगुरु दिसले मनाए दत्तगुरु दिसले मनाए दत्तगुरु दिसले देव म्हणता मग आमचं माय काय केले कमांडरचं पाणी घेतले तिघा देवाच्या मस्तकावर फिरला तिघा देव बाळ झाले आमच्या मातेनं मोठा पाळणा करून कारागिराला बोलले नंबर 1 पाळणा तिघा देवाला झोपू घातले आणि पाळणा द्यायला लागले बाळा जो जोरे मग नारद मध्ये तिथून जाऊ लागला आणि बघला अरे बाप्पो मला तिघ देव बाळ झाले बाबा अजून त्याच्या बायकोला जाऊन सांगावं लागते अजून गेला बायकोला सांगला बायका म्हणले यायला सत्व घ्यायला वाट लावल्याने नंतर बाळ झाले आता कितवा वाढदिवस कराव ते बाळ झाले त्याच परेशानी नाही कितवा वाढदिवस करावा याच्यामध्येच मग काय म्हणजे उपाय काय नाही आता पहिले तेला वाट लावले आता तुम्हाला जावं लागते आणायला तेला वापस तिघी देव्या निघाल्या आणि गेल्या आमच्या मातेला विचारले आमचे मालक कुठं आता तिथं पाळण्यामध्ये छापी जाऊन घ्या आणि गेल्याबरोबर काय म्हणतात आम्ही ब्रह्म विष्णू महेशाच्या कांता आणि आम्हाला म्हणतात पतिवर्ता अजून घमेंडी गेलीच नाही म्हणजे आमच्या माय शिल्लक खाय जा म्हणजे घ्या तुमचे मालक पाळणामध्ये आता जाऊन घेऊन या गेले लांबी रुंदी रंग सारखाच ओळखू चालणार बाहेर आहे आमच्या मातेचे पाय पडतात माय ओळखू हे ना आले आता तर म्हणले पतिवर्ता छाती ठोक काय झालं नाही माय ओळखूच आहे ना आले मग अनुसूया माते गेले आणि कमंडोलीचं पाणी घेऊन तिघा देवाच्या मस्तकावर पाणी फिरलं तिघ देव पूर्वरच झाले आणि पूर्वरच झाल्याबरोबर तिघ देव अनुसूया मातेला काय म्हणतात अनुसूया माता तुमच्या आश्रमामध्ये बरेच दिवस राहिलो बरेच दिवसापासून सेवा घडली आणि तुम्हाला काय मागायचं ते मागा आमच्या मायामध्ये पक्के पागल झाले बायकोच्या कुलीला लागून नंबर 1 गेले झाल्यामध्ये तुम्ही बायको तुम्हाला नंबर 1 पेढा चारवा दे ते तुम्ही खात बसा मला देणारा आनंद सृष्टी निर्माण करणारा मला देणारा आहे म्हणजे तुम्ही काय देणार त्यावेळेस तिघे देव त्याच्या बायका आपापल्या स्थळाला गेले आणि तेव्हा दत्त महाराज म्हणतात माझा ईश्वर उद्धाराचा अवतार आहे मला प्रकट व्हायची वेळ आली मग तो निर्विकार निर्गुणा स्वरूप धरिले सगुणा बोलत असे मातेशी वचन प्रकट झालो ऋषीकुळे मार्गशीर्ष मासी प्रकट झाला ऋषीकुळे आनंद वर्तला धावला येथे दर्शनाला अवधूताचे प्रेमी श्री
दिसत अनंत ब्रह्मांडा माझी हो सद्गुरु महाराज धरे अवतारा ईश्वरा अवताराला आले पाळण्याची तयारी झाली काय अवताराला आले तुम्हाला सांगतो तीनमुखी दत्त नव एकमुखी दत्त आहे दत्त महाराजाचं रूप सांगताच दया नाही माया नाही रूप नाही रंग नाही छाया नाही काहीच नाही अशा प्रकारचं रूप आहे तुम्ही त्या त्रिमूर्तीला धरून बसले असते अनुसया माता काय म्हणते महाराज मला तुम्हाला आंघोळ घालायची आहे त्यावेळेस आपली माय काय करते बाळाला दोन आला माणसानंतर एक पाहिलं पहिल्यानंतर मी सांगतो मग वर येत काय त्या मातेनं दत्त महाराजाला आंघोळ घालायचं ठरविलं आपली माय काय करते बाळ जन्मल्या बरोबर नंबर 1 गरम पाणी घेते नंबर 1 बेबी साबण घेते आणि बाळाला रगडून आंघोळ घालते आपली माय तसं अनुषा मातेनं दत्त महाराजाला आंघोळ घालायचं कोणतं गंगाळ घेतलं ज्ञानाचे गंगाळ दत्त महाराजाला आंघोळ कोणती आंघोळ होती ज्ञानाचं गंगाळ भक्तीचं जल होता अजून कशी आंघोळ घातली अव्यक्त परब्रह्मनाले पायावरी अव्यक्त परब्रह्मनाले पायावरी
निर्गुणाचा सगुण झाला भक्ताकार आणि निज नामाचे स्वरूप कडे आम्हा काय त्या अनुसया मातेनं दत्त मानलं आकाराला आपली माय जगाला आंघोळ घातल्याबरोबर आजचा पदर टाकून धरला पुसते इथं कोणत्या पदरानं पुसला कोणता पदर होता पीतांबर पानाला पुसेला पीतांबर पानाला पुशीला पीतांबर पत्रानंतर महाराजाला पुसला आंघोळ घातल्याच्या नंतर आणि निर्मळाचा पाण्यामध्ये झोपू घातला महाराजाला झोपच काय लागला आपल्या इकडला बाळ आंघोळ केल्याबरोबर पाण्यात टाकले की झोपी जाते अनुष्या बाईनं मोठ्या बायाला विचारलं बाय काय करावं लागते ते झोपणार चाललाय काजळ लावल्या काय काजळ लावावं लागतं कोणतं काजळ लावला ज्ञानाचे काजळ घातले ज्ञानाचे काजळ घातले अनुसया मातेनं ज्ञानाचा काजळ त्या दत्तप्रभूच्या डोळ्यामध्ये घातलं आपली माय खापराच्या कालचा काळ काढून इंजेकराच्या डोळ्यात झाली लावते नाहीतर रेडीमेड काजळ निघाले आता ही काजळ नाही ज्ञानाचं काजळ डोळ्यामध्ये भरला तरी लेकरू काय झोपच ना काय करावं मोठ्या बाईला जाऊन विचारलं काय करावं लागते दिष्ट काढला काय म्हणजे दिष्ट काढले 4 वाटाचे बिबे घ्या कराटे घ्या काड्या घ्या दिष्ट उभाळून काढा अनुष्या मातेनं कशी दिष्ट काढली दिष्ट हो लागले माझ्या हो बाळाला दिष्ट हो लागले माझ्या हो बाळाला त्रिभुवना वाढून टाका त्रिभुवना वाढून टाका अनुसया मातेला दिष्ट काढले ते घेतले नाही काय केलं 3 लोकांना ओवाळून टाकून दिलं स्वर्ग मृत्यू पाताळ दिष्टही काढली बाळ काय झोपच ना मग काय सांगितले एका बाईनं येऊ घालावं लागते म्हणजे भीती घातलं तर लेकरू झोपते भीती पाहिजे आपल्या इकडल्या लेकरांना बाय कशी भीती घालते
म्हणून आहे पर गोसावी. हा कोण आहे? पर गोसावी आहे. तुळजाच्या मातेनं 12 दिवस झाल्याबरोबर दत्त महाराजांचं नामकरण सोहळा ठेवला आणि तिथं 5 सुवासनीला बोलले होता. आपल्याजवळ सुवासनी काही नसल्यामुळे सुवासनीला इथं बोलावलाय आणि दत्त महाराजांचं नामकरण झाल्याबरोबर पाळणा होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. शहादत्त जाऊन अवतार त्या पाळण्यामध्ये जाऊन शहादत्त असं सांगा सांगा. शहादत्त नावाचं पडलं नाव कारण कलियुगी अवतरले शहादत्त. चक्रधरा शिवपदेश देऊनी दाखविला हा निज पंथ. कलियुगामध्ये शहादत्त नावाचा अवतार दत्त प्रभूचा आला म्हणून शहादत्त असं नाव पडलं. सद्गुरु महाराज अशा प्रकारे बघतो आजचा साखतेचा दिवस आम्हाला सुद्धा अजून वाटायला अजून रात्री कीर्तन राहावं अजून राहावं सप्ताह वाढत राहावं कारण असा गोड सप्ताह तुम्ही गाव आल्या ना नंबर 1 अशा प्रकारचा सप्ताह केला आणि 3रं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी 4थं वर्ष होणार आहे 5वं वर्ष होत राहणार आहे. तुमच्यासारखी भक्त मंडळी कधी भाग्य असेल तर भेटते. तुम्ही सर्व संत मायबाप आहात. 7ही दिवसापासून मी सगळ्यांच्या घरी जाऊन बघायलो सगळेजण संतांसारखी वागवत आहे. सगळ्यांची सेवा आहे आमच्या माणसाची सेवा आहे. तरी ते चकितच होऊन गेले. आम्ही काय करायला म्हणजे आम्ही तर तुमच्या संघच हात आमची एवढी सेवा व्हावी. आम्ही महाराजांना तर कशी सेवा व्हावं तिला बी ध्यास लागलाय. आपण बी महाराज व्हावं वाटले. मग तुमच्यासारखे भक्त मंडळी जन्मोजन्मी भेटाव. धन्य संत दर्शनाचा संत दर्शनाचा
दिवस आपण तुम्ही जसं म्हणाल तसं कार्यक्रम, तुमचंही सहकार्य, आमचंही सहकार्य, भक्त मंडळीचं सहकार्य, सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं भव्यता आणि दिव्यता. आणि आज संध्याकाळी ठीक 9, 9:30, 10 वाजता आनंद दत्त 128 महापूजा होईल. आणि 32 आहे काय, 32ची महापूजा आहे. माफ करा, चुकबोल माफ करा, 7 दिवसामध्ये झालेलं चुकबोल माफ करा. मग आणि जे पटलं ते घरला न्या आणि घरी नेऊन भाऊकीला सोयऱ्याला सांगा, त्याची सुद्धा थोडं बुद्धी पडतील. मग आणि संध्याकाळी 32 महापूजा आहे आणि सर्वांनी महापूजेचा अवश्य लाभ घ्यावा. आणि उद्या सकाळी काकड्याने, आता नंतर लगेच महाप्रसाद आहे आणि नंतर उद्या काकड्याने कार्यक्रमाची सांगताय. आणि इथं आमचं काम संपलेलं आहे. सद्गुरु महाराज की शरणाचरण सद्गुरु तुम्हारा
व्यवस्था देतो गुरुदत्ता दूर केले भावा